नमस्कार. इंद्रधनु विलेज या आपल्या प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो, मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रतिसादामुळे इंद्रधनु खूप वेगाने आपला विकसित होतोय आणि याच्या आधीचे जे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडत आलो ते व्हिडिओ तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघताय आणि त्यातनं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादही तुम्ही देताय, त्याबद्दल मनापासून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये पण हा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे, छोटा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 1 BHK चा बंगलो म्हणजे जो पूर्ण झालेला बंगलो आहे हा बंगलो मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 1 BHK चा बंगला मी तुम्हाला दाखवला होता, एक्सप्लेनही केला होता, पण त्यावेळेला तो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता. पण आता हा बंगला पूर्ण झालाय, याचं पोझिशन सुद्धा झालेलं आहे. हा बंगला आपण निश्चितच पाहूया, चला माझ्याबरोबर. माझ्या मागच्या बाजूला पाहताय तो हा 1 BHK बंगला आणि 630 स्क्वेअर फूट असं त्या बंगल्याचं बांधकाम आणि त्याचबरोबर कमीत कमी 2 गुंठ्याचा प्लॉट असा हा प्रशस्त बंगला आहे. हा बंगला आता पूर्ण झालाय, ह्याचं पोझिशन सुद्धा झालेलं आहे आणि हा बंगला मी म्हटलं होतं खूप सुंदर बंगला झालेला आहे. आता हा बंगला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. या बंगल्याची सुरुवात पण व्हरांड्यातनं होते. आपण इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो प्रशस्त असा वरांडा, सुंदर वरांडा आहे, खूप मोठा वरांडा आहे. या ठिकाणी अगदी कॉफी टेबल टाकून तुम्ही छान प्रकारे संपूर्ण फॅमिली गप्पा मारू शकता. आता बंगला आपण आतनं पाहूया. या बंगल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त हॉल आहे. हॉल खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू म्हणजे सोफा सेट आहे, सेंटर टेबल आहे, 2 चेअर्स आहेत. हा संपूर्ण सोफा आपण इकडच्या लोकल कम्युनिटीकडनं बनवून घेतो, गावातल्या लोकांकडनं बनवून घेतो. हा संपूर्ण सागाचा असा सोफा आहे. इथून थोडंसं पुढे आलात तर या ठिकाणी टीव्ही युनिट आहे आणि 32 इंचाचा टीव्ही म्हणजे स्मार्ट टीव्ही पण दिलेला आहे. आणि त्याचबरोबर छोटीशी गोष्ट रादर म्हणजे आम्ही खूप त्याच्यातनं विचार केल्यानंतर आणि बऱ्याचशा फीडबॅक नंतर आम्हाला असं सांगितलं की एक ड्राय स्टँड तुम्ही जरूर द्या, म्हणून हा ड्राय स्टँड दिलेला आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येईल. या हॉलमधून पुढे गेलो की किचन आहे. हे किचन पण छान किचन आहे, प्रशस्त असं किचन आहे आणि किचन हे संपूर्ण मॉड्युलर किचन आहे. 8 फुटाचा प्लॅटफॉर्म आहे, खाली ड्रॉवर सिस्टम आहे आणि हे संपूर्ण किचन आणि या बंगल्यातलं जे फर्निचर आहे हे आपली फॅक्टरी बनवते. ही फॅक्टरी आपली दापोलीमध्येच आहे. प्रोमक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आमची जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते याचं उत्पादन करतं. आणि किचन मध्ये जवळजवळ 25 वर्ष कार्यरत असलेली ही कंपनी अत्यंत सुंदर अशी किचन बनवते. स्मूथ ऍक्शन्स असतात आणि उत्तम उत्पादन करण्याकडे तो मानस असतो. ह्या बंगल्यामध्ये अजून एक खासियत अशी आहे की याला किचन मधनं एक वेगळं डोअर दिलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता बाहेर, तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये फेरफटका सुद्धा मारू शकता. त्याचबरोबर आपण एक फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दिलेलं आहे, हायरचं चांगल्या ब्रँडचं मशीन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर 170 लिटरचा फ्रीज सुद्धा दिलेला आहे. मला एक खासियत तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली सांगायची ती म्हणजे हॉल मधले हे आपले कोनाडे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कोनाडे आहेत आणि ह्या कोनाड्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मग देव असतील किंवा देवांच्या छोटी किंवा अजून काही गोष्टी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. कोनाडे हा आपला जुना कोकणातला कन्सेप्ट आहे आणि जो आम्ही एस्पेशली ह्या ठिकाणी प्रत्येक आपल्या प्रकल्पामध्ये राबवलेला आहे. हॉलमधून आपण आता राईट साईडला गेलो तर त्याच्या आधी एक कॉमन टॉयलेट येतं. याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला खास करून नमूद करायची की 1 BHK मध्ये सुद्धा आपण 2 टॉयलेट दिलेली आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे माणसं जास्त आली तरी तुमचं काही अडणार नाही. आणि इथून आतमध्ये आलो की प्रशस्त अशी बेडरूम आहे.
तुम्ही जर आतमध्ये पाहिलं तर ही बेडरूम खूप सुंदर आहे. बेडरूमला या ठिकाणी मोठी विंडो आहे. त्याचबरोबर एक जर जी वॉल आहे ती खास करून संपूर्ण अशी चिऱ्याची वॉल आहे, ज्याच्यामुळे काय होतं, एक वेगळा रस्टिक लुक त्याला येतो आणि त्याचबरोबर आतमध्ये कूल जाणवतं. म्हणजे तुम्ही जर समर सीझन मध्ये आलात तर चिऱ्याची जी प्रॉपर्टी आहे की आतमध्ये थंडावा जाणवतो, ही त्याची खास खासियत आहे. म्हणजे आतमध्ये आल्यानंतर बेडरूम जर पाहिली तर प्रशस्त अशी बेडरूम आहे, भरपूर वारा आहे आणि त्याचबरोबर ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेलं आहे आणि एक अटॅच त्याला टॉयलेट पण आहे. असा हा बंगला आहे की जर तुम्ही बाहेर आलात तर बाहेर हा जो संपूर्ण बंगल्याचा जो गार्डनचा भाग आहे तो गार्डनचा भाग पण खूप सुंदर आहे. आणि हा बंगला कमीत कमी 2 गुंठ्यामध्ये आपण बांधलेला आहे, ज्याच्यामध्ये 630चं बांधकाम आणि उरलेली जे साधारण 1400 ते 1500 स्क्वेअर फूट जागा ही आपल्याला गार्डन मध्ये मिळते. याच्यामध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल पार्किंग येतं, म्हणजे तुम्ही गाडी आतमध्ये आणल्यानंतर तुम्ही संपूर्णपणे बंगल्याला फेरफटका मारू शकता, एवढं मोठं गार्डन आहे. 1 BHK बंगला हा खरोखर सुंदर बंगला झालेला आहे याच्यामध्ये. आणि या बंगल्याची जी पर्टिक्युलरली प्राइस आहे, बऱ्याच जणांना म्हणजे व्हिडिओमध्ये मला कमेंट्सही येतात की तुम्ही प्राइस कोट करत नाही. पण आज मी तुम्हाला सांगतोय की हे जे पर्टिक्युलरली इंद्रधनू मधले 1 BHK बंगलोज आहेत हे संपूर्ण फर्निचर सहित आहेत आणि याची जी सुरुवात आहे, म्हणजे याची जी कॉस्ट प्राइस आहे ती साधारण 42 ते 43 लाखापासून सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एनए प्लॉटिंगचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 7/12 हा तुमच्या नावाने होणार आहे. त्याच्यामुळे आता आपले ह्या इंद्रधनू प्रकल्पामध्ये म्हणजे पहिल्या फेजमध्ये आता 3 बंगले अवेलेबल आहेत 1 BHKचे. तुम्ही लवकरात लवकर आपली पसंती दाखवू शकता आणि हा 1 BHK बंगला घेऊ शकता. आता आपल्या इंद्रधनू साईटवरती म्हणजे कोकणात रादर खूप चांगला पाऊस पडतोय, इंद्रधनू साईटवरती भरपूर पाऊस पडतोय, संपूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली आहे. त्याच्यामुळे मी अवश्य तुम्हाला सांगेन की लवकरात लवकर आपल्या इंद्रधनू प्रकल्पाला भेट द्या आणि 1 BHKचा बंगला रादर आपल्याकडे 2 BHK आणि 3 BHK सुद्धा आहेत. तुम्हाला जो बंगला आवडेल तो निश्चितच तुम्ही इंद्रधनू प्रकल्पामध्ये घेऊ शकता. आता आपण जिथे उभे आहोत तो आपला संपूर्ण ऍडिशनल अम्युनिटीजची स्पेस आहे आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करायची की या ऍडिशनल अम्युनिटीज मध्ये आता आपण स्विमिंग पूलचं काम सुरू केलेलं आहे. साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या साईडला आपलं क्लब हाऊस असणार आहे. क्लब हाऊसला थोडासा वेळ लागेल, पण त्याच्या आधी आपण स्विमिंग पूलचं काम करतोय. इथलं जे गार्डन आहे ते पण छान प्रकारे विकसित करतोय. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आता या इंद्रधनू विलेज प्रकल्पाला आपल्याला ICICIने APF करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे लोन अत्यंत ICICIचं लोन तुम्हाला अत्यंत इझिली मिळू शकणार आहे. रादर तुम्ही कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला जाऊ शकता, पण ICICIच्या APF मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे की तुम्हाला फक्त तुमचे कागदपत्र दाखवायचे, बाकी संपूर्ण प्रोजेक्ट हा त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन, इंद्रधनू प्रकल्पाला लवकरात लवकर भेट द्या आणि आपलं ड्रीम हाऊस म्हणजेच आपलं स्वप्नातलं घर अवश्य बुक करा. धन्यवाद.